अफलातून ट्रॉफीज कदाचित त्यांची वाट बघत आहेत, हीच गोष्ट म्हणावी लागेल. तर पंचर एक रिक्वेस्ट है अंपायर्स, मैच होने के बाद में स्टंप्स लेके आना है आपको. थैंक यू. कालच्या दिवशी एक स्टंप फंड झाला इकडून. मीरा भाईंदर आहे मित्रांनो, काही होऊ शकतं. चला वळूया, मॅच ऑन करूया. रॉयल स्टनर मीरा रोड वर्सेस प्रिन्स 11 कासा रोडली. प्रिन्स 11 won the toss and elected to field first. फायनल मॅच युवा सेना प्रीमियर लीगचा अंतिम सामना. स्ट्राइक एंडला बॅटर आहे आमिर दाफेदार. नॉन स्ट्राइक एंडला उबैद खान. मुन्ना गोलंदाजी मार्कवर लखन जाधव. ठाणे एक्सप्रेस पहिला चेंडू अगदी एक्सप्रेस वे वर टाकलेला. भले आत्ताचा घोडबंदरचा रस्ता थोडासा खराब असेल, नरेश मन्नेरा साहेब इथे आहेत, मात्र ठाण्याने जी प्रगती केली अगदी मुंबईच्या बरोबर असून सुद्धा मुंबईच्या कधीच पुढे गेलेले शहर म्हणजे ठाणे शहर. आणि ही लखन जाधवची ठाणा एक्सप्रेस. पहिला चेंडू निर्धाव. यावेळेला हा फटका मात्र गॅप मध्ये. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार. 4 धावा. एका बाजूला ठाणा एक्सप्रेस तर दुसऱ्या बाजूला मीरा भाईंदरचा वंडर बॉय आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा. 1 ओव्हरची मॅच. 1 ओव्हरची मॅच. कीप इट अप, कीप इट अप. जास्त लगेच एक्साइटमेंट दाखवू नका. गॅप मध्ये होता फटका, भरपूर गॅप मध्ये होता, कोणी अडवू शकला नसता तो फटका. फायनल मॅच. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवर चौकार. पुढे काय होणार? लखन जाधव वर्सेस आमिर दाफेदार. यावेळा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. मोहम्मद वरेकर यशांच्या पाठीमागे अतिशय चांगलं काम करतायत. पुन्हा एकदा ही लढाई जिंकली ती म्हणजे लखन जाधवनं. चेंडू निर्धाव. डॉट बॉल आणि प्रेशर प्रेशर प्रेशर. अंतिम सामन्यात सर्वांच्या नजरा किती मुख्य ट्रॉफी, ती जळालती ट्रॉफी उचलणार कोण? चांगला चेंडू आहे, जास्त धावा मिळणार नाहीयेत. एका धावावर समाधान. पहिल्या 4 चेंडूवर ही लढाई जिंकले लखन जाधवनं आणि एकूणच टीम कासार वळवली ना, कारण धावा आलेत 5, चेंडू संपले 4. पुढचे 2 चेंडू उबैद खान ऑन स्ट्राइक. मुन्ना एक्सपीरियन्स प्लेयर, दोन्ही बाजूला एक्सपीरियन्स आहे. लेट्स सी. व्हॉट अ बॉल. अफलातून डिलिव्हरी होती. ओ इथं क्लीन क्लीन हिटिंग बघायला मिळते. नाव आहे लखन जाधव आणि डायरेक्ट हिट केलाय. मुन्नाला परतावं लागते. 5 चेंडू संपलेत, 5 धावा. मात्र इथे नॉन स्ट्राइक एंडला अराफत लगेच उतरलाय. थँक्यू अराफत. मुन्ना बादून परतलाय. मात्र हा थ्रो जरूर केलाय लखन जाधवनं, मात्र शोल्डर इंजरी त्यांनी करून घेतली नाही ना, हे देखील बघावं लागेल. कारण भरपूर वेगानं थ्रो दिला होता आणि कदाचित प्रिन्स मूवीज मध्ये आमच्या या कॅमेराने देखील ही ऍक्शन पकडली आहे. लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्ही जिंकू शकता गिफ्ट वाउचर्स. अराफत न्यू बॅटर नॉन स्ट्राइक एंडला. मात्र हा शेवटचा चेंडू. किती धावा येणार या शेवटच्या चेंडूवर? धावसंख्या झाली ती म्हणजे 5. क्लीन बोल्ड. लखन जाधवची एक्सप्रेस अगदी दांडीगुल केले, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय आणि विजयासाठी फक्त 6 धावांची गरज. एका बाजूला लखन जाधव पाहिला तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला आता दानिशला पाहायचं आहे. लेट्स सी. हा मुकाबला इथे संपलेला नाहीये. विजयासाठी लक्ष्य आहे ते म्हणजे 6 धावांचं. रॉयल स्टनर देखील चांगली कामगिरी करून आहे कालच्या दिवसात, मात्र आजचा दिवस गाजवलाय तो म्हणजे टीम प्रिन्स 11. मात्र या अंतिम सामन्यावर मोहर कोणाची? थोड्याच वेळात त्या गोष्टीचा उलगडा होईल. थोड्याच वेळात तो निश्चितच रिझल्ट येईल.
मात्र स्ट्राइक कोण घेणार, अयुब की आकाश रिपट, ही देखील गोष्ट महत्वाची आहे. वेल बोल्ड लखन जाधव, हॅट्स ऑफ मॅन, सुपर्ब. चला रॉयल स्टनर प्लीज लवकर. अंतिम सामना, अनेक अनेक प्रेक्षकांची संख्या, अनेक अनेक मान्यवरांची संख्या, अगदी दिवे लागण्याची वेळ आहे. मात्र क्रिकेटचं सोंग सुटता सुटेना, मात्र त्याचसाठी केलाय हा अट्टहास. आज टेनिस बॉल क्रिकेटच्या विविध स्पर्धा सुरू आहेत. अगदी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सुद्धा सुरू आहे. मात्र ती स्पर्धा टॅप बॉलची आहे. आता एक्झॅक्टली टॅप बॉल आणि टेनिस बॉल मध्ये फरक हा काय हे त्या क्रिकेटपटूनच विचारा, जे सध्या टेनिस बॉल मधून सध्या टॅप बॉल खेळतायत. चेंडू कंट्रोल होत नाहीत, मात्र तरी देखील 100 पेक्षा जास्त धावा 10 षटकांमध्ये आपण बघतोय. आघाडीची जोडी आयुब शेख आणि आकाश रिपट. आमच्या पंचांची मेहनत बघा, अप्रतिम मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. ललित शर्मा, संजय पॉल, मगाशी प्रकाश रजक होते, नितीन शर्मा यांचं देखील कौतुक, काल त्यांची सेवा इथे लाभली होती. तर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मंचावर आमच्या सर्व मान्यवरांचं. अगदी त्यांनी जो वेळ दिलाय आमच्या युवा सेनेला, कारण ही युवा सेना आमचे ऋषिकेश उभे, त्यानंतर निश्चितच मयूर भोईर आणि त्याचे सगळे सवंगडी यांना कदाचित सपोर्टचीच गरज आहे आणि यांना मार्गदर्शनाची गरज आहे. आणि त्या मार्गदर्शनाखाली निश्चितच ते आज 2 दिवसाचा इव्हेंट करू शकलेत. आपण डिस्प्ले बघतोय, अतिशय चांगला डिस्प्ले आपल्याला दिसतोय आणि भरपूर कमी वेळेत या स्पर्धेचं आयोजन झालंय. मनापासून कौतुक आहे. आणि सगळ्यात जास्त चांगली गोष्ट झाली ते म्हणजे चांगल्या संघांचा समावेश. आजकाल स्पर्धा बऱ्याच पोस्टपोन्ड होतात, ही स्पर्धा देखील पोस्टपोन्ड झाली. जी 1 तारखेला होणार होती ती 8 आणि 9 वर आली. मात्र तरी देखील ती स्पर्धा करायचीच आणि यशस्वी करून दाखवायची, हा उद्देश होता आणि तो उद्देश इथे सार्थ ठरवलाय. 6 चेंडू 6 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर आहे दानिश, स्ट्राइक एंडला बॅटर आहे आकाश रिपट. आकाश रिपट स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइक एंडला अयुब शेख. ही चांगली गोष्ट पाहायला मिळतोय. एका बाजूला फॉर्मात असलेला गोलंदाज तर फॉर्मात असलेला फलंदाज. पहिला चेंडू स्टायलिश पद्धतीने ड्राइव्ह केलाय, एकच धाव. शांत क्रिकेट, हा आहे आकाश रिपट. शेवटपर्यंत मॅच घेऊन जायची. मात्र या युवा सेनेबरोबर अगदी युवतींची सेना असो किंवा महिला संघटन असो, मनापासून कौतुक आहे आमच्या सगळ्या शिवसेनेच्या महिला संघटकांचं किंवा त्यांच्या शहर प्रमुखांचं, ज्यांनी भरभरून प्रेम आणि भरभरून साथ या एकूणच स्पर्धेला दिली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, तितका चांगला फटका बघायला मिळतोय. एकच धाव मिळेल. रॉयल स्टनर वर्सेस इथे खराब थ्रो आणि दुसरी धाव कंप्लीट. बघा हा थ्रो लवकर पकडणं गरजेचं होतं. मात्र 2 धावा, संघाची धावसंख्या झाली 3, गरज आहे 3 धावांची. चेंडू शिल्लक आहे 4. हुकुमचंद अग्रवालजी विभाग प्रमुख यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया या स्पर्धेमध्ये. दानिश याला ड्राइव्ह करायचा होता. इथे मात्र हा सामना संपेल, इथे मात्र हा सामना संपेल. प्रिन्स 11 कासार वडवली अनबिटन ठरलाय आजच्या दिवसात. स्टंप काढू नका, स्टंप घेऊ नका सर, स्टंप कलेक्ट करा. अरे स्टंप नहीं भाई, नया स्टंप है वो. ये भाई दे दो, इन लोग के पास स्टंप नहीं है कासार वडवली में. वेल प्लेड प्रिन्स 11 कासार वडवली, अभिनंदन तुमचं. अंतिम विजेता संघ ठरलाय टीम कासार वडवली.
आणि प्रिन्स 11 कासारवली, तुम्हाला बक्षीस नसेल पाहिजे तर प्लीज येऊ नका. थँक्यू हा मोहम्मद, चांगला खेळलास तू. 6 चेंडू आणि 3 स्टंप मी मोजलेत. बघा नरेश मनेरा साहेब, ही अशी मुलं खेळली आणि चालली. आता त्यांना माहिती आहे एवढे मान्यवर बसले, तिथे पुढे येऊन बसायला पाहिजे. 5 मिनिटं मान्यवरांसाठी दिली गेली पाहिजे. थँक्यू व्हेरी मच रॉयल स्टनर. बघा यांना 1,00,000 रुपये द्यायचं नाहीये, फक्त 50,000 रुपये मिळतील. चला आम्ही मान्यवर कक्षामध्ये जे मान्यवर आहेत त्यांचा खास सन्मानाकडे आधी वळतोय. चला आपण स्वागत समारंभाकडे वळतोय, कारण महत्वपूर्ण आहे ते म्हणजे आमचे पाहुणे आज वेळात वेळ काढून निश्चितच या स्पर्धेसाठी उपस्थिती ज्यांनी दाखवली. अजून मान्यवर येत आहेत, म्हणजे या स्पर्धेची क्रेज बघा किती आहे. आणि खरोखरच ज्यांच्या मार्फत आपण उद्घाटन पाहिलं होतं, जिल्हा प्रमुख शिवसेनेचे आपल्या मीरा भाईंदर शहराचे सन्माननीय भाई प्रभाकर म्हात्रेजी यांचं आगमन होत आहे. आणि त्यांच्या समवेत आलेल्या मान्यवरांचं देखील आम्ही स्वागत करतोय. अंतिम सामना आत्ताच आटपलाय भाईंच्या माहितीसाठी. 1 ओव्हरची मॅच झाली आणि 1 ओव्हरच्या मॅच मध्ये अंतिम सामना विजयी ठरले ते म्हणजे टीम कासारवली, प्रिन्स 11 कासारवली. आणि दादा भाईंच्या माहितीसाठी मान्यवर कक्षामध्ये ऑलरेडी संपर्क प्रमुख सन्माननीय नरेश मनेरा साहेब इथे उपस्थित आहेत, दनेश पाटील साहेब उपस्थित आहेत, दिनेशजी नलावडे साहेब उपस्थित आहेत, प्रवेश म्हात्रे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. भाईंचे सुपुत्र प्रवेश म्हात्रे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. धन्यवाद. आसनस्थ व्हायचे प्लीज, मी विनंती करतोय आपल्या सगळ्या मान्यवरांना. चला मान्यवरांच्या सन्मानाकडे वळतोय. मी विनंती करतोय ते म्हणजे तर मी विनंती करतोय